महाराष्ट्रातल्या जवळपास 3.5 ते 4 लाख महिला विडी उद्योगावर अवलंबून आहेत। एकट्या सोलापूर शहरात 70,000 महिला या उद्योगात काम करीत आहेत। पण सध्या या महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि त्याला कारणीभूत आहे केंद्र सरकारनं विडी उद्योगासंदर्भात जारी केलेला नवा आदेश। धूम्रपानामुळे होणाऱ्या धोक्याचा इशारा तंबाखूजन्य पदार्थावर छापला जात असे, मात्र त्याची छपाई अत्यंत लहान अक्षरात छापली जात होती। मात्र आता नव्या नियमानुसार विडी कट्ट्याच्या 85% भागावर ठसठशीतपणे दिसेल असा धोक्याचा इशारा छापावा लागणार आहे। शासनाच्या या अटींच्या विरोधात विडी कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली। 15/10/14 जे नोटिफिकेशन आणलेलं आहे त्याची अंमलबजावणी तंबाखू उद्योगाने कडकपणे केलीच पाहिजे असे सुप्रीम कोर्टाने काल निर्णय दिला आहे। हा निर्णय अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहे, कारण देशामध्ये साधारणतः 80 लाख विडी कामगार, 20 लाख तेंदूपत्ता तोडणारे आणि साधारणतः 30 लाख शेतकरी आहेत जे तंबाखू पिकवतात आणि त्यांच्यावर अवलंबित असणारी लोक असे जवळजवळ 5 ते 6 कोटी लोक या विडी उद्योगावर पूर्णपणे अवलंबून आहेत। जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी यामागचं वास्तव काही वेगळं असल्याचा दावा विडी उद्योगाकडून केला जात आहे। अमेरिका, चीन आणि जपान या प्रमुख 3 देशात विडीचा वापर 50%हून अधिक असून तिथे अशा प्रकारे धूम्रपानाचा धोक्याचा इशारा छापण्याचं बंधन नसल्याचा दावा विडी कामगारांच्या प्रतिनिधींनी केलाय। सरकार WHO प्रेशरमध्ये हा निर्णय करते। याच्यासाठी प्रबोधनाची गरज आहे। देशामध्ये दारूबंदी आहे, पण तळीराम रस्त्यावर पडलेले आपल्याला दिसते। देशामध्ये अनेक प्रकारचे संकट आहेत, अशा वेळेला हा रोजगार गमावणं हे अत्यंत धोकादायक आहे। गेल्या महिनाभरापासून विडी कारखानदारांनी पुकारलेल्या संपाचा फटका महिला विडी कामगारांना बसला असून संपाला कंटाळून 2 विडी कामगार महिलांनी आत्महत्या केली आहे, तर 6 महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या पार्श्वभूमीवर विडी कारखानदारांनी विडी उत्पादन चालू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। काम केले तर भागते, सगळीकडे लेकरा बाळाला लई त्रास व्हायला लागले आणि आम्ही कसं वागायचं, कसं करायचं ते बातमी आम्हाला एवढं बी कारखान्यामध्ये ऐकली नाही घ्यायला लागले। विडी कारखानदारांची याचिका कोर्टानं फेटाळल्यामुळे विडी उद्योग आणि पर्यायानं विडी कामगार महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून विडी कामगार महिला आता हवालदिल झाल्या आहेत। संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।